होते यांनीच देवेंद्र फडणवीसांना टरबुजा खरबुजा आमका आम्ही नाही केला। फेसबुक व्हॉट्सअपवर ऐसा करेंगे तैसा करेंगे अरे असले नारपाळे। संतोष देशमुख 3 टर्मचा आमदार होता म्हणजे सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा तुम्ही गोळी घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असता। तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला अरे पण घालायचा का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही। पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत। आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो। मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो। अरे संतोष देशमुख 3 टर्मचा आमदार होता म्हणजे सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा कागद आयला नाही तर उलट व्हायचं। 3 टर्मचा सरपंच होता, 2दा जनतेतून आला, 1 वेळा बॉडीतून आला। मग 3 वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता। फेसबुक व्हॉट्सअपवर ऐसा करेंगे तैसा करेंगे अरे असले नारपाळे। एक कानफडात हाणले ना ह्या कानाकडे हाणली तर पार पॅकेटात पळत पळत जाते। अंगात त्याच्या बिलकुल सुपारी एवढाली सुद्धा यांचे मानगाट नाहीत आणि काही बी लिहितात आणि काही टाकतात सोशल मीडिया। परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोजदादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते। हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते। यांनीच देवेंद्र फडणवीसांना टरबुजा खरबुजा आमका आम्ही नाही केला। टरबुजा आम्ही नाही केला ह्यांनी केला आणि तेच आज उठून मला शिव्या घेते मला गाळ्या देते। याची अवकात काय त्याची अवकात काय? अरे माझी अवकात काय? 80,000 मतदानांनी लीडने लोकांना निवडून आणि या बीड जिल्ह्यात धनु भाऊ तुम्ही 1,42,000 मतांनी निवडून आले म्हणले। शाही एकाला लावायची शाही आणि 330 बुथापैकी 230 बुथ जर ताब्यात असतील बोगस मतावरचे तुमची निवडणूक आहे। अरे हे काय हे राजासाहेब देशमुख आहे ना इथं मतदानाच्या दिवशी ह्याला बदडीत ऍडव्होकेट माधव जाधवला बदडीत एक पोरग फडका काय त्याचा बाप आर गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बुवार काढता। गाड्या पूजितानी परत एखाद्या चौकात ठोय गोली मार भेजे में भेजा जो करता है असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं होतं। या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किधर भी हो गया। 1200 ते 1300 लायसन्स ज्या कलेक्टरांनी दिले ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवायएसपींनी त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे। अरे आम्ही 5व्या टर्मचे आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या असे म्हणायचे पाळी आमच्यावर आले नाही। आणि ज्या दिवशी कोणी गोळी घालणारे जो गोली पे हमारा नाम होगा उसको कोई भी नहीं रोक सकता रे। त्यामुळे घाबरायचं नाही। हे जे झालंय
संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलंय, अरे 2 लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये, 56 ठोके 6 जणांचे, 56 गुणिले 6 म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच गणा. 350 ठोके तुम्ही दिले. आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा 12 तारखेला माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना, पंकुताई मला सवाल आहे तुमचा. संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला, 12 तारखेला तुम्हाला 12 डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस आहे, मान्य करतो मी, तुम्हाला जायचं होतं तिकडं, पण वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही? तो का नाही गेला हा सवाल आहे माझा. तुम्ही का गेला नाही? किंवा फक्त बोलतात कोरडं का? धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाचा, अरे गोपीनाथ मुंडे कोण? गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला. मुंबईतलं गँगवर कुणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं. गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही 10 वर्ष काम केलं. तो अनुभव वेगळा आहे, तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळं आहे. तुम्हाला चांगले मोठाले आणि जे माणसं चांगले आहेत पंकुताई, तुम्हाला माणसं जमत नाहीत. तुम्हाला असे पाहिजे जी हुजूर जी हुजूर. आमची औलाद जी हुजूर करणारी नाही, आमची औलाद स्वाभिमानी औलाद आहे.